इकडे डिझेलचा अपुरा पुरवठा आणि दरवाढ या दोन्हीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होताना दिसतोय। यामुळे दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंना दरवाढीचा फटका बसतोय। राज्यभरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत। बहुतांश भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात आहेत। तर दूध, भाजीपाला आणि इंधनाचे दरही वाढल्यानं सर्वसामान्य जनता मात्र मेटाकुटीला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुसरीकडे कांदा मात्र शेतकऱ्यांना रडवतोय। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे लासलगावात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला। शेतकऱ्यांसोबत कांदा प्रश्नाच्या आंदोलनात राष्ट्रवादी आमदार रोहित पवार सहभागी झाले। कांद्याला 24 रुपयांचा हमी भाव मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली। 200 रुपये कांदा अनुदान जाहीर झालं तर मिळाले केवळ 50 रुपये। 150 रुपयांचं काय झालं असा सवालही त्यांनी केला। नाफेडची खरेदी बाजार समितीतच करावी अशी मागणीही त्यांनी केली। सरकारला 7 दिवसांची मुदत देत या काळात मागण्या मान्य न झाल्यास चांदवडजवळ दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखू असा इशारा दिला। आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे। त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। तर या कांदा आंदोलनावर राष्ट्रवादी खासदार भास्कर भगरे आणि निलेश लंकेंनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। या सरकारला आपल्याला जागा आणण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो। त्याच पवार साहेबांनी एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिली होती आणि हेच सरकार आताचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात ही सरकार आहे। आज काल परवा कोणीतरी सांगितलं की 12.5 रुपये आम्ही बाजार भाव देऊ। अरे खर्चात जर 17-18 रुपये खर्च येत असेल तर तुम्ही 12 रुपये कोणी मागितले तुम्हाला? फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्त त्यांचं पेण्याचं काम हे सरकार करत आहे। सगळ्यांची एकच मागणी की आम्हाला किमान 3,000 हा क्विंटलला भाव मिळाला पाहिजे। आतापर्यंत जो कांदा विक्री झालेले त्याला कमीत कमी 1,500 रुपयाचं अनुदान सरकारने दिलं पाहिजे आणि निर्यातीची धोरणं ही स्पष्टपणे ठेवली पाहिजे। आज आपल्या हातातून बांगलादेश गेला, शेजारचे राष्ट्र त्याच्यावरती निर्बंध आणताय। पाकिस्तान असेल, चायना असेल, यांना फुकटची मार्केट यांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणून नवनवीन मार्केट कशी शोधता येतील या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। अंबादास दानवेंनी तिकडे कांदा उत्पादकांसाठी समृद्धी महामार्ग रोखला। यावेळी महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको झाला। गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं। यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांची गाडी रोखण्याचाही प्रयत्न केला। तर राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। विविध ठिकाणी सरकार विरोधात आंदोलनं तीव्र होत आहेत। जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारच्या निषेधार्थ आंदोलन झालं। दरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा 300 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले। तर धुळ्यामध्ये साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। पुरंदर तालुक्यात सासवडमध्ये काँग्रेसकडून कांदा प्रश्नी आंदोलन करण्यात आलं। तर तिकडे कांदा उत्पादकांनी केलेल्या आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत ट्विट केलंय। समृद्धी महामार्गावर आज कांदा प्रश्नासाठी उतरलेला प्रत्येक शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत होता। रात्रंदिवस मेहनत करूनही कांद्याला मातीमाव भाव मिळणं ही अत्यंत संतापजनक बाब आहे असं त्यांनी म्हटलं। सोबतच नाफेडमार्फत तात्काळ चौकशी सुरू करावी आणि प्रति क्विंटल 2,000चा हमीभाव द्यावा अशीही मागणी त्यांनी केली। तर या एक्स पोस्टमध्ये आदित्य ठाकरे काय म्हणतात, कांदा प्रश्नासाठी उतरलेला शेतकरी हक्कासाठी लढत होता। मेहनत करूनही मातीमोल भाव मिळणं हे संतापजनक बाब आहे। सरकारच्या घोषणा हवेतच आहेत, प्रत्यक्षात मदत मात्र शून्य आहे। अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकण्यात आलंय। नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। प्रति क्विंटल 2,000 रुपये हमी भाव आणि योग्य अनुदान द्यावं असंही त्यांनी म्हटलं। जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरू राहील, असेही या एक्स पोस्टमध्ये म्हणतायत आदित्य ठाकरे।
तिकडे चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्याचा मोठा परिणाम चांदीच्या दरवाढीवर पाहायला मिळाला. चांदीच्या दरात एकदम 7,000 रुपयांची वाढ झाली आणि चांदीची किंमत प्रति किलो 2,60,000